ही रेसिपी मी आधी पण अपलोड केली होती आणि विचारलं होतं की काय असेल बरं, तर त्याखाली खूप साऱ्या कमेंट आल्या, वेगवेगळ्यांनी कमेंट केल्या. तर चला मी आज ही रेसिपी तुम्हाला कशी बनवली आणि काय आहे ते पण सांगते. 2 आलू छान खिसून घेतले आणि 1 कांदा बारीक कापून, मिरचीचा ठेचा चवीनुसार, मीठ, हळदी पावडर, कढीपत्ता, कोथिंबीर, अमकं-ढमकं घातलं की दही घालायचं. दही छान याच्यामध्ये मिक्स झालं की चपाती लाटून घ्यायची. 3 चपात्या अशा पद्धतीची मी लाटून घेतल्या. वरतून चीज घातलं आणि बॅटर छान पसरून घेतलं. अशाच पद्धतीने दुसरी स्टेप पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला उकळत्या पाण्यावर हा पिझ्झा ठेवायचा आहे आणि वरतून थोडंसं आलू खिसून घेतला, कोथिंबीर, चीज जे असेल ते घालून घ्यायचं आणि दणदणीत त्याला एक 10 ते 15 मिनिट वाफ करून घ्यायची. चपात्या असल्यामुळे जास्त टाईम लागणार आहे आणि छान मस्त असा आपला गावरान पिझ्झा छान मस्त कट करून घ्यायचा. मी गावरान पिझ्झा कमेंट खाली नाव आलं तर तेच नाव या रेसिपीला दिलेलं आहे, गावरान पिझ्झा. तुम्ही काय म्हणताल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच पण आपण ही रेसिपी खाऊ शकतो, पण मी थोडे फ्राय करून